हॅलो. हॅलो. हॅलो, हेमंतराव बोलतो. नागपूरवरून बोलतो मी, नरखेड तालुका अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा. ह्या बोला मंगेश साबळेवर तुम्ही गुन्हा दाखल केला, त्या अनुषंगाने बोलत होतो तुमच्यावर. बोला बोला बोला. ते काय शेतकऱ्यासाठी त्यांनी जो आवाज उठवला त्यासाठी तुम्ही गुन्हा दाखल केला, काय विषय होता तो? सकाळी त्यांच्या गावामध्ये आमदारताई गेल्या होत्या. आमदारताई आणि आम्ही त्या ठिकाणी प्रशासन जे पण आपले तहसीलदार वगैरे त्या ठिकाणी होते आणि तिथं कोणत्याही भारतीय जनता पार्टीचा कोणत्याही बूथ प्रमुखाच्या शेतावर काही गेलो नव्हतो आम्ही. बूथ प्रमुख वेगळे, आम्ही एक सामान्य शेतकऱ्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या गावात गेलो होतो. त्यांच्या गावात बूथ प्रमुखाचा विषय तिथं तर संबंधच नाही, ते शेतकरीच राहतो. काही भारतीय जनता पार्टीचा पण नव्हता आणि कोणताच नव्हता. तिथं 2 आम्ही पंचनामे केले. तहसीलदार मॅडम होत्या, आता त्यांच्या गावात होतो आम्ही. त्यांना तिथे यायला पाहिजे होतं. आपण फेसबुकला केलं. तर मला काय म्हणायचं, त्यांना माहित नसन म्हणून नसून आले ते, किंवा तुम्ही फोन करून बोलवा पाहिजे होतं. माहिती होतं ना त्याला, सांगितलं होतं प्रशासनाकडून पण सांगितलेलं होतं ना. काय सांगितलं होतं? आणि याला या पंचनामा आहे म्हणून तुमच्याकडे येणारे आमदार तहसीलदार सगळे येणारे म्हणून त्यांना माहिती होती, कल्पना होती. त्यांनी गावात काहीतरी होतं तेव्हा तिथं पण तो विषय काढला होता. पण तुम्ही तुमच्याच बीजेपीवाल्याचे हे केले म्हणते ना. हा, मग तेच चुकीचं आहे ना. तिथं तो त्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलो आम्ही, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. असं असताना मग कसं त्या शेतकऱ्याचा पण ते अपमानच आहे ना तो एक प्रकारे. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, म्हणजे लाईव्ह मध्ये असं सांगितलं की फक्त भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्यांचेच पंचनामे करा, असं त्यांचा व्हिडिओ त्या ठिकाणी आमदारताईचा व्हिडिओ आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं सर्वसामान्यापासून तर सर्वांचे ज्यांचं नुकसान झालं असं त्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आदेशित केलं. पण ते आता त्यांनी बी सर्वांच्या हितासाठीच बोलले ना. आणि त्या एक मायमौली आहे, एक महिला आहे आणि एक आमदार आहे. आपण त्यांच्याबद्दल एक म्हणजे मी थोबाड फोडीन म्हणजे अपशब्द वापरणं योग्य नाही ना. अपशब्द वापरणं योग्य नाही. काही ठिकाणी वापरायला लागते. महिला आहे म्हणून असं नाही राहत. कसं आहे, आपण त्यांना आतापर्यंत आमदार महोदयांना कधीही कोणत्यावर वैयक्तिक टीका केली नाही आणि असं घाणेरडं कधी बोलत नाही त्या. तर मग आपणही तेवढे सभ्यता पाळली पाहिजे. आपलं कुठेतरी चुकते तेव्हाच व्यक्ती कुठेतरी समोर बोलते. मला सांगा साहेब, आम्ही नागपूर जिल्ह्यावरून मंगेश साबळेसाठी 700-800 किलोमीटर प्रचाराला तिथे आलो होतो, बरोबर आहे. आणि ऐका ना, जिल्हा परिषदचे तुम्ही ऐका ना, जिल्हा परिषदचे एक तुम्ही सदस्य आहात, ही तुमची ओळख बी मंगेश साबळेच्या मुळे झाली आहे. नाही तर मला सांगा, वाघ म्हणून कोण ओळखतो? मला सांगा, तुमच्या जिल्ह्यापुरतं ओळखते का तुम्हाला? काही घेणे त्यांनी मला ओळखीशी माझं विषय काय आहे, तुम्ही जे गुन्हा दाखल केला, जे तुम्ही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला ना, तो नाही करायला पाहिजे. तुम्ही जो स्वतःसाठी ऐकून घ्या ना. तुमच्या समजा एखाद्या घरातल्या महिलेला असं वक्तव्य केलं असतं तर काय झालं असतं, तुम्ही पण तेच केलं असतं. त्यांचं काम होतं, त्यांचं पण काम होतं किंवा आपण काय करायला पाहिजे होतं. माझ्या पुन्हा शब्द निघाला, माझा चुकलं, 2 मिनिटात विषय संपवतो. चुकल्यानंतर हर माणसाचं काम असते की त्या गुन्ह्यावर बोललं पाहिजे. आणि ह्या माणसाचा अधिकार आहे, कलम 19 माणूस ऐका, कलम 19 माणसाला बोलण्याचा आणि आपलं स्वाभिमान वाढण्याचा अधिकाराने दिला आहे कायद्यानं आपल्याला, बरोबर आहे. आणि मला सांगा, त्या व्यक्तीनं जर स्वतःसाठी केलं असतं तर तुम्ही गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. तुम्ही स्वतःसाठी नव्हती करत ना. आमदार ते पण जे करत होत्या ना, तर त्या पण लोकांच्या हितासाठी निवडून आले राजे. नाही तर तो माणूस निवडून येणारा माणूस होता. त्याच्या कामात तुमच्या कामात जमीन आसमानचा फरक आहे. जनतेनं का नाकारलं हे जनतेला विचारलं पाहिजे. तुम्ही तुमच्या गावामधून निवडून आले हो, नाही तर तुम्ही कुठं निवडून येत होते काय? जनतेला विचारा, जनता सांगेल. जनता तुम्ही विकत घेतली म्हणून काय सांगते जनता? तुमची बीजेपी चांगल्या माणसाचे तुम्ही काम नाही करत, वाईट माणसाचे काम करता. गरीबाले कधी साथ नाही देत तुम्ही. हे तुमची बीजेपी वैयक्तिक संबंधित काय वैयक्तिकचा काय विषय, तुम्ही वैयक्तिकवर नका घ्या ना. 100% तुम्हाला तोंड दिलं तुम्ही काही बोला नसणार असते साहेब. कसा आहे, त्याच्यामुळे माणूस चांगला आहे तो, असं नाही आम्हाला कोणासाठी तुम्ही चांगले असते आम्ही तुमच्यासाठी बोललो असतो. मला सांगा, मी एवढ्या दुरून त्या व्यक्तीसाठी फोन करून राहिलो, तो कोणी तो साधारण माणूस नसन किंवा आम्ही साधारण कोणी नसन.
काहीतरी कुठेतरी असं कसं आहे, तुम्ही चुकलं ना त्या माणसासाठी करा, पण तुम्ही जे चुकलं ते शेतकऱ्यासाठी चुकलं म्हणायचं, काय संपला चुकलं? विषय. त्याला काही चुकलं नाही, तुमचं चुकलं म्हणून तर माणूस शिव्या देणं, बोलला. आता शिव्या देणं योग्य आहे का? डायरेक्ट शिव्या शिव्या दिल्या देणं म्हणजे योग्य तुमचं आहे का? चुकलं म्हणून देईन, तुमच्या असं आहे तुमच्या ना. समजा एखाद्या आईला जर दिली असती अशी शिवी तर अरे काय केलं कोणी असतं तुम्ही? कोणाच्या आईला शिवाना देत भाऊ, तो काही मग माणूस काय काही व्हिडिओ अनपढ ऐका नाही ना भाऊ, आहे. व्हिडिओ ऐका ना भाऊ अनपढ यार, आहे का असं तो? कोण मग करतं? तुम्हाला आमदार ऐकलं बनवलं म्हणजे पाहिजे असं ते. थोडी ना रस्ते की का तुम्ही काही करा म्हणून. नाही असं ना जे रस्ता आहे. चुकलं ते चुकलंच म्हणलं पाहिजे. कायले चुकलं आणि म्हटलं पाहिजे? अरे कास्तकाराच्या मागे तुम्ही उभं राहिले पाहिजे, तुम्ही सावरायले पाहिजे बाजू. तुमच्या बिजीबावल्याच्या कशा गोष्टी सावरता तुम्ही? काही झालं तर लपून ठेवून देता ना, मग त्या कोणी उघड करा. जे चुकलं नाही 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 नाही, जे म्हणून चुकलं तुमच्या ते चुकलंच बिजीवाल्या म्हणतो चुकत आम्ही, नसते असं का नाही कोणत्याच म्हणत. माणसाचं, मग ठेकून झाकून ठेवता तुम्ही. चुकलं ते चुकलंच म्हणतो. अजून हो, तुम्ही तुमचं साहेब अनुभव कधी नाही चुकलं घेतला नसेल बुवा काय? आमचा. तुमचं कधी चुकलं नसेल तुम्हाला का काय हे सांगा मला. तुमचं कधीच चुकलं नसेल का कोणत्या गोष्टीवर तुम्ही कधीच कोणत्या व्यक्तीवर बोलले नसेल काय? अशी कसं शिव्या आहे, कोणीच देत माणूस नाही. अरे कास्तकार बोलते महिला ना, आहे, तिथं माणूस महिला झाकून आहे घेतलं आणि पाहिजे. महिला महिला आहे, महिलाला आपण अधिकार आहे म्हणून असं नसते की कोणी अधिकार नाही, काही बोललं अधिकाराचा नाही पाहिजे. विषय, पण आपण समजलं असं काय? तुम्हाला काय करायचं अपशब्द सगळ्या बोललं नाही शेतकऱ्यासाठी करायले. पाहिजे. अपशब्द बोलले नाही पाहिजे. तुमचं ते आपण चुकलं म्हणून बोलला शेतकऱ्यासाठीच असेल तर करतो त्या. माणूस, असं थोडी नसते, असं बोलूच शकत नाही तो शेतकऱ्यासाठीच आहे व्यक्ती. ना ते. आपण जे त्या करताय त्या शेतकऱ्यांसाठीच करत नाही होत्या. नाही, वाघ की साहेब बाबा बरोबर नाही चला आहे. कसं आहे, काही काही तुम्हाला गोष्टी सावरून घेत जा, नाही नाही बरोबर नाही नाही निपटून नाही, घेत जा. तुम्हाला ज्या 5 गोष्टी वर्षाची माहिती तर- होत आहे त्या थोड्या अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्याची नाही नाही, कल्पना करू आम्ही नाहीये. याच्यावर अभ्यास त्याच्यामुळे करू, नंतर हा, पुन्हा फोन करू, बोलू तुमच्यासोबत. असं काही नाही आहे. 50दा बोलू आम्ही हा. तुमच्यासोबत. काय हम्म. तुम्हालाही चालेल फोन चालेल उचला चालेल. लागेल. 100% काही बिलकुल. विषय हा. विशेष नाही विशेष. आणि याच्यानंतर आले अशी तर या, चुका भेटू, करता काही नका. विषय बिलकुल नाही. मी येतो आणि भेटतो तुम्हाला.